नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहत आहात गाळीव इतिहास. आजचा आपला विषय आहे पुण्याच्या ससून हॉस्पिटलचा इतिहास. हा इतिहास पाहत असताना या ठिकाणी दोन फार मोठ्या अशा प्रकारच्या घटना या हॉस्पिटलमध्ये घडलेल्या आहेत. तर नेमके हे ससून कोण होते आणि त्या घटना नेमक्या काय आहेत? एका राजाचं दुर्दैवी निधन झालेलं आहे आणि महात्मा गांधीचं यशस्वी शस्त्रक्रिया झाली. म्हणजे वेगळा अशा प्रकारचा इतिहास या ठिकाणी जाणून घेण्याकरता आपल्यासोबत थोडा वेळ राहा. पाहत राहा गाळीव इतिहास. जे नवीन असतील त्याला पुन्हा विनंती की खालचं लाल बटन दाबून सबस्क्राईब करा. खूप छान व्हिडिओ आपले येत असतात. आणि जे जुनी मंडळी असतील किंवा आपण जे व्हिडिओ पाहताय तर त्यांना विनंती करण्यात येते की आपण याला सबस्क्राईब तर कराच, परंतु त्याचबरोबर ज्या पोस्ट आपल्याला आवडले असतील त्या शेअर जरूर करा, आपल्या सूचना मांडा. त्याच्यानुसार पुण्यामधलं ससून हॉस्पिटल जे सार्वजनिक अशा प्रकारचं फार मोठं अशा प्रकारचं आज महाराष्ट्रामध्ये नामांकित अशा प्रकारचं असणारं हे हॉस्पिटल. तर याचा इतिहास नेमका काय आहे? तर याचं नाव ससून आहे. हे खरं तर सरकारी दवाखाना म्हणता येईल आपल्याला, मात्र याला ससून नाव का दिलं किंवा कुणाचं नाव आहे? तर यानुसार हे ससून हे एक जू आहे. आता जूचा इतिहास पुन्हा पाहत असताना आपल्याला 2000 वर्ष पाठीमागं जावं लागतं, ज्यावेळेला पॅलेस्टाईन वगैरे या भागामध्ये या जू लोकांवर आक्रमण व्हायला लागली, जू लोकांवर अत्याचार व्हायला लागले. तर त्यावेळेला त्या भागातून ही जू मंडळी भारतामध्ये आली. काही मंडळी 2000 वर्षापूर्वी आली, काही मंडळी त्यानंतर आली आणि काही मंडळी जी असेल अगदी 19व्या शतकामध्ये आली. त्यामुळे भारतामध्ये जूंचे इथं जे काही स्थानिक होण्याचे जे काही त्यांचे घटना आहेत किंवा त्यांची जी काही ठिकाणं आहेत त्याच्यावरनं त्यांना 3 प्रकारचे जू भारतामध्ये या ठिकाणी स्थायिक झालेले आपल्याला दिसत आहेत. तर त्याच्यामध्ये त्याला आपण पहिला जो असेल जो अलिबागच्या परिसरात असणारा त्याला म्हणता येईल आपल्याला बेने इस्रायली जू. त्याच्यानंतर कोची, केरळमध्ये असणारे जी कोची आहे त्या कोचीन बंदरामध्ये काही जू आले तर त्याला कोची जू असं म्हटलं जातं. आणि तिसरा जो आहे तो आहे बगदादी जू, म्हणजे इराणमधल्या बगदादमधून या ठिकाणी आले. मग हे जू गेले नेमके कुठं? तर 1948ला ज्यावेळेस इस्रायलची निर्मिती झाली तर त्यावेळेला जू या भारतातून तिथं परत गेले. तर याच जू पैकी जे बगदादी जू आहेत, म्हणजे बगदादून आले म्हणून त्याला बगदादी जू अशा प्रकारचं नाव आहे. इराकमधल्या बगदादून या ठिकाणी आले. तर इराकमध्ये ज्यावेळेस तिथं असणारं एक ससून नावाचं जूचं व्यापारी घराणं आणि त्याच्याचबरोबर हे घराणं तिथलं नामांकित अशा प्रकारचं, त्यांना तिथं राजा नावाचा किताब सुद्धा तिथं होता. तर हे घराणं ज्यावेळेस भारतामध्ये आलं तर भारतामध्ये आल्यानंतर भारतामध्ये का आलं हे सुद्धा आपल्याला पाहत असताना त्यांच्यावर तिथं झालेले अत्याचार हे तर ठीकच आहे. तर 1792ला हे ससून घराणं जे होतं हे भारतामध्ये या ठिकाणी आलं आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांचं व्यापाराची जी पद्धत होती तर व्यापारामुळं ते लवकरच भारतामध्ये तिथं स्थायिक झालं. यामध्ये ज्यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली होती ते आहेत डेव्हिड ससून. जे डेव्हिड ससून अतिशय बुद्धिवान आणि तल्लख अशा प्रकारचे हे जू व्यापारी. तर यांच्यावर मगाशी सांगितल्यासारखं की या इराकमध्ये दाऊद पाशा नावाचा जो राजा होता मुस्लिम, त्यांना अत्याचार करायला सुरुवात केली, त्यामुळे जू लोक तिथून पळून गेलेत. तर भारतात आल्यानंतर ज्यावेळेस ते मुंबईला स्थायिक झाले, मुंबईमध्ये कापड गिरण्याच्या उद्योगामध्ये म्हणजेच कापसाच्या उद्योगामध्ये ते मोठ्या प्रमाणात स्थिरावले. नुसतेच स्थिरावले नाही तर मुंबईमध्ये या ससूनच्या डेव्हिड ससून जे आहेत त्यांच्या जवळपास 17 सूतगिरण्या होत्या. त्यानंतर या ससूननं खरा पैसा कमवला ते म्हणजेच अफूच्या व्यापारामध्ये. तर अफूचा व्यापार करत असताना त्यांनी आपले जे शाखा ससून अँड जी कंपनी स्थापन केली होती तर त्याच्यामध्ये मुंबई असेल, कलकत्ता, शांघाय, हाँगकाँग या देशामध्ये त्यांनी आपला जो अफूचा व्यापार त्या ठिकाणी वाढवला. ब्रिटन सुद्धा आहे. तर हे वाढवत असताना मुंबईमध्ये त्यांनी स्वतःचं मोठ्या अशा प्रकारचं घर बांधलं आणि ज्याला आपण उन्हाळा म्हणता येईल, मुंबईचा जो काही उन्हाळा कडक असतो तर त्यावेळेला त्यांना पुणे सुद्धा आवडायचं आणि म्हणून पुण्यामध्ये सुद्धा त्यांनी 3 घरं त्या ठिकाणी बांधली. तर हे घर बांधत असताना हे जे डेव्हिड ससून होते व्यापाराबरोबरच त्यांची एक जी सामाजिक काम करण्याची वृत्ती आहे तर त्या सामाजिक कामातून त्यांनी या देशामध्ये फार मोठ्या अशा प्रकारची कामं केलेली आपल्याला दिसतात. त्यामध्ये खास करून मोठं काम गेट ऑफ इंडिया, त्याला फार मोठ्या अशा प्रकारची मदत त्यांनी दिली आहे. मुंबईमधलं गेट ऑफ इंडिया, मुंबईचं जे पोर्ट आहे, बंदर आहे, याचं बांधकाम यांचंच आहे. बँक ऑफ इंडियाची इमारत त्यांनीच बांधली आहे त्या कालखंडातली
आणि व्हिक्टोरिया किंवा आज जिजामाता उद्यान किंवा तिथं प्राणी संग्रहालय जे मुंबईमध्ये पाहतो, तर हे सुद्धा त्यांच्याच असणाऱ्या देणगीतून त्या ठिकाणी झालेलं आहे. अल्बर्ट म्युझियम, त्याला आता पुन्हा दाजी भाऊ लाड नाव दिलेलं आहे, तर ते सुद्धा यांचंच आहे किंवा यांच्याच असणाऱ्या देणगीतून त्या ठिकाणी उभं राहिलं. आणि त्याच उद्यानाच्या समोर असणारं क्लॉक टॉवर ज्याला आपण म्हणता येईल, ते मुंबईतलं क्लॉक टॉवर, हे सुद्धा या ससून यांनी, डेव्हिड ससून यांनी बांधून दिलेलं आपल्याला दिसतंय. तर अशा रीतीनं यांचं हे काम झालं. मात्र याच्यातलं महत्वपूर्ण काम आपल्याला जे पाहायचं होतं, की आपण ज्याची सुरुवात केली होती, तर ते आहे ससून हॉस्पिटलची. आता हे ससून हॉस्पिटलचा ज्यावेळेस आपण इतिहास पाहतो, मुंबईमध्ये किंवा या असणाऱ्या खास करून महाराष्ट्रात मराठ्यांची राजधानी त्या कालखंडामध्ये होती आणि इथंच 1818ला इंग्रजांनी ज्यावेळेस सत्ता स्थापन केली, तर त्यांचा जो कारभार होता तो पुण्यातून मोठ्या प्रमाणात हाकायला सुरुवात केली होती. तर अशा वेळेला त्यांना वाटलं की मुंबईमध्ये तर आहेच, मात्र पुण्यामध्ये इथं लष्कर आहे, या इंग्रजांची मोठी लष्करी छावणी आहे. त्याचबरोबर इथल्या असणाऱ्या सर्वसामान्य माणसाला आरोग्याची काळजी घेता यावी म्हणून एका हॉस्पिटलची निर्मिती किंवा सार्वजनिक दवाखान्याची निर्मिती करण्याचा जी काही प्रयोजन होतं, इंग्रजांनी त्या ठिकाणी आखलं. आणि त्याच्याकरता हे डेव्हिड जे ससून होते, त्याच्याकरता ते पुढे आले. आणि पुढे आल्यानंतर या देणगीतून 8 ऑक्टोबर 1863ला हे मुंबईचे त्यावेळेचे गव्हर्नर जे होते हेनरी फ्रेजर, तर यांच्या हस्ते या ससून हॉस्पिटल किंवा एका हॉस्पिटलच्या त्या ठिकाणी पायाभरणी झालेली आहे. तर यावेळेला एकूण खर्च 3,10,000 रुपये होता. तर त्यावेळेला या डेव्हिड ससून यांनी जवळपास 2 लाखाची मदत त्या ठिकाणी केलेली आपल्याला मिळते. म्हणजे ही जी मदत होती ती मदत त्या ठिकाणी केली आणि मग त्यामुळंच आता हे जे बांधकाम होतं, तर ते बांधकामाला सुरुवात झाली. मला वाटते 1863 ते 1867 असं 3 वर्ष बांधकाम या ससून हॉस्पिटलचं चाललं. मात्र दुर्दैवानं पायाभरणी झाल्यानंतर दुसऱ्याच वर्षी या डेव्हिड ससून यांचं निधन झाले. मात्र हे बांधकाम अभ्यातपणे पुढे चालू राहिलं आणि लवकरच ही जी इमारत होती, ही इमारत आता त्या ठिकाणी उभा राहिली आहे. याच्याकरता लेफ्टनंट कर्नल विल्किन्सन यांनी छान अशा प्रकारचा जो आराखडा होता, तो आराखडा त्या ठिकाणी तयार केला होता. आणि त्यांच्या आराखड्यातून 144 खाटाचं एक सार्वजनिक रुग्णालय त्या ठिकाणी उभं राहिलं आहे. तर उभं राहिल्यानंतर ज्यावेळेस आपण पाहिलं की या सर्वांचा एक आढावा घेतल्यानंतर डेव्हिड ससूनचं नाव का दिलं, आता सांगितलं की त्यांनी या हॉस्पिटलसाठी, ससून हॉस्पिटल किंवा सार्वजनिक जे रुग्णालय होतात सरकारी आहे, तर याच्याकरता डेव्हिड ससून नावाच्या एका माणसानं फार मोठ्या अशा प्रकारची देणगी दिली होती, म्हणून त्याला नाव दिलंय ससून हॉस्पिटल. याच्यातल्या 2 घटना या ठिकाणी आपल्याला महत्वपूर्ण पाहिजे आहेत. तर त्या घटना पाहत असताना सर्वात मोठी घटना जो असेल, तर इथं पहिली घटना आपण पाहूया की 3 एप्रिल 1923 रोजी अक्कलकोटचे राजे फत्तेसिंग महाराज भोसले तिसरे यांना अपेंडिक्सचा त्रास व्हायला लागला होता आणि म्हणून ससून हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी त्यांना दाखल करण्यात आले. आता दाखल करण्यात आलं तर पहिल्यांदा एक्सरे वगैरे काढायचा असतो. अपेंडिक्स आहे, एक्सरे काढायला सुरुवात झाली. तर तिथं असणारे डॉक्टर R.S. नायडू जे एक्सरे प्रमुख आहेत, तर त्यांनी चिठ्ठी लिहिली की आपल्याकडे जे औषध उपलब्ध नाही अपेंडिक्सला लागणारं, तर ते औषध होतं बेरियम सल्फेट. पुढचं पुन्हा मेडिकल स्टोअर्स म्हणून होतं, त्याच्यामध्ये औषध आणायला सांगितलं. आता ते औषध दिल्यानंतर तिथं असणारा जो कोणी असेल, तर त्यानं दिलं बेरियम सल्फेटच्या ऐवजी बेरियम सल्फाईड दिलं. म्हणजे त्यांनी काय दिलंय, बेरियम सल्फाईड म्हणजे जवळपास आपण तेजाब म्हणतो ते दिलं. त्यांच्या असिस्टंटनं किंवा त्यांनी पाहिलं नाही आणि डायरेक्टली किंवा थेट हे बेरियम सल्फाईड जे होतं त्या राजांना दिलं. अगदी तडपडून राजांचा 3 एप्रिल 1923ला मृत्यू झालेला आपल्याला दिसतोय. याचा खटलाही पुन्हा उभा राहिलाय. त्यावेळेचे सिव्हिल सर्जन मेडॉक यांनी याची साक्षी दिली आणि आपटे नावाची जी वकील होती ही केस लढली आणि डॉक्टर R.S. नायडू यांना 3 महिन्याची शिक्षा सुद्धा झाली. म्हणजे ससून हॉस्पिटलमध्ये एका राजावर अशा प्रकारे ज्याला आपण ज्याला मर्जीनं किंवा अतिशय हलगर्जीपणामुळं एखाद्या राजाचा मृत्यू झाला, ही अतिशय दुर्दैवी घटना म्हणून या ससून हॉस्पिटलकडे आपल्याला पाहता येईल. दुसरी महत्वाची चांगली घटना याच्याकडे आपल्याला म्हणता येईल, तर ती आहे 12 जानेवारी 1924 रोजी ज्यावेळेस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणारे महात्मा गांधी आलेले होते, तर त्यांना सुद्धा अपेंडिक्सचा त्रास चालू झाला होता. तर त्यावेळेला 12 जानेवारी 1924ला सिव्हिल सर्जन म्हणजे तिथला असणारे जे काही सर्जन आहेत कर्नल मेडॉक यांनी कंदिलाच्या उजाडामध्ये महात्मा गांधीचं अपेंडिक्सचं यशस्वी ऑपरेशन केलं आहे, यशस्वी शस्त्रक्रिया त्या ठिकाणी केली आहे. म्हणजे ही चांगल्या अशा प्रकारची घटना सुद्धा म्हणजे या असणाऱ्या इमारतीमध्ये घडली किंवा ससून हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी घडलेली दिसते. त्यानंतर त्यांचे जे
नातू किंवा त्यांचे असणारे नातलग त्यांनी सुद्धा त्याला खूप ज्याला आपण जेकब ससून यांनी सुद्धा खूप मदत केली. त्यामुळे 2 इमारती स्वतंत्रपणे उभा राहिल्या. डेव्हिड ससून आणि जेकब ससून यांचं नूतनीकरण जर आज करायचं ठरलं तर जवळपास 23 कोटी रुपये खर्च आता चालू आहे. तर अशा रीतीने एकंदर या असणाऱ्या ससून हॉस्पिटलनं एका माणसाने देणगी दिली म्हणून ससून हॉस्पिटल त्या ठिकाणी उभं राहिलं. त्याला आपण ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे असं त्याचं नाव आहे. आणि याला जोडून असणारं जे ज्याला आपण म्हणता येईल बीजे मेडिकल, तर बीजे मेडिकलचा सुद्धा इतिहास वेगळा आहे. त्याला बैरामजी जिजीबाई नावाच्या एका माणसानं मदत केली आणि म्हणून आपल्याला माहित आहे की हे जे हॉस्पिटल होतं हे त्यांचं जे हॉस्पिटल आहे तर त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. त्याला आपण बीजे मेडिकल कॉलेज म्हणतो. तर अशा असणारा हा जो ससून हॉस्पिटल किंवा ससून सर्वोपचार रुग्णालय याचा इतिहास या ठिकाणी जातो, तो म्हणजेच एका जू माणसावर. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण पाहत राहा गाळीव इतिहास. जे नवीन असतील त्यांना पुन्हा विनंती की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.